हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? नमस्कार, मी सीमा पुन्हा एकदा तुमचं दीपस्तंभ माइंडसेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी सादर करते माझी स्वतःची लिहिलेली कविता, कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. नक्की ऐका, कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. रोजचीच नोकरी, रोजचाच प्रवास. रोजचीच नोकरी, रोजचाच प्रवास. तीच घरची कामं आणि तोच त्रास. एखाद्या संध्याकाळी चहाचा कप घेऊन पुस्तक वाचत बसता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. रोजचीच तारेवरची कसरत, रोजच घ्यायचा मुलांचा अभ्यास. रोजचीच तारेवरची कसरत आणि रोजच घ्यायचा मुलांचा अभ्यास. एखाद्या रविवारी मस्तपैकी स्पोर्ट्स शूज घालून डोंगरावर चढता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. जीवनाचं रहाटगाडगं सोडून खूप काही असतं आयुष्यामध्ये. मित्रांनो, जीवनाचं रहाटगाडगं सोडून खूप काही असतं आयुष्यामध्ये. कधी पुस्तक, कधी मित्र, कधी गुंताना स्वतःमध्ये. एखाद्या विकेंडला मित्रांसोबत मनमुराद गप्पा मारत असताना सर्व काही विसरता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. जीवनाच्या शर्यतीमध्ये धावता आपण स्वतःलाच विसरलो आहोत. खरं आहे ना? जीवनाच्या शर्यतीमध्ये धावता आपण स्वतःलाच विसरलो आहोत. कधी काळी यशाची शिखरे गाठण्याची स्वप्न बघणारे आपण विचारांच्या चौकटीमध्ये अडकून बसले आहोत. या चौकटीतून बाहेर पडून यशाचं शिखर पुन्हा गाठता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. आपलाच घडा रिकामा असेल तर आपण दुसऱ्याला देणार तरी काय? बरोबर आहे ना मित्रांनो? आपलाच घडा रिकामा असेल तर आपण दुसऱ्याला देणार तरी काय? हेच तर आपण दिवसेंदिवस विसरत चालले आहोत. या घड्याला पुन्हा एकदा स्वप्रेमाने, स्वज्ञानाने भरता आलं पाहिजे. या घड्याला पुन्हा एकदा स्वप्रेमाने, स्वज्ञानाने भरता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.